नमस्कार. सणहर्षाचे या मालिकेतील नवरात्र पर्वामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. नवरात्रीचा 6वा दिवस. आज आपण जाणून घेणार आहोत ते कात्यायनी देवीबद्दल. पण तत्पूर्वी महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांची आज आपण माहिती घेणार आहोत. 3.5 शक्तिपीठ ही खरं तर ओंकाराचं सगुण रूप आहेत. ओंकारामध्ये 3.5 मात्रा असतात आणि त्याचप्रमाणे ही 3.5 शक्तिपीठ. त्यातलं अकारपीठ हे माहूर म्हटलं जातं, उकारपीठ हे तुळजापूर, मकारपीठ हे कोल्हापूर करवीर आणि ऊर्ध्व मात्रा म्हणजे सप्तशृंगगड. ही ऊर्जा, ही शक्ती जिथे विराजमान आहे. शक्तिपीठ, पीठ म्हणजे आसन. ती शक्ती जिथे आसनस्थ झाली आहे, स्थिर झाली आहे, अशी ठिकाणं म्हणजे शक्तिपीठ. जिथे ती शक्ती आपणा सर्वांना आशीर्वाद देत असते, अशी ही शक्तिपीठ. याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी. कोल्हापूर हे पूर्णपीठ. प्रत्येक पीठाला धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. कोल्हापूर किंवा करवीर याला दक्षिण काशी असं देखील म्हटलं जातं आणि त्याच्या मागे एक कथा आहे. विंध्य पर्वत हा अतिशय उंच आणि त्याला त्याच्याबद्दल गर्व होऊ लागला. तो अधिकाधिक स्वतःची उंची वाढवू लागला आणि त्यामुळे तो सूर्याच्या मध्ये येऊ लागला. उत्तरेकडे त्याची सावली पडून काळोख होऊ लागला. सगळे देव हे त्याची प्रार्थना करू लागले. मात्र तो अत्यंत गर्विष्ठ झालेला होता आणि त्यामुळे कुणाचंच ऐकत नव्हता. सगळे देव महादेवांकडे गेले, पण महादेवांनीच त्याला वर दिला असल्यामुळे ते हतबल होते. महादेवांनी दिलेल्या वरामुळे भगवान विष्णू देखील काहीच करू शकत नव्हते. मग काय करायचं? तर मग विंध्य पर्वताचे गुरु म्हणजे अगस्ती ऋषी. सगळे देव अगस्ती ऋषींकडे गेले, जे काशीला राहत होते, आणि त्यांना प्रार्थना करू लागले की ह्या विंध्य पर्वताला तुम्ही काहीतरी समजावा आणि तो अत्यंत गर्वाने जो वाढत चाललाय, तर त्याची ती उंची तुम्ही कमी करा किंवा थांबवा. आणि त्यासाठी तुम्ही जे काशी क्षेत्री निवास करताय, त्याऐवजी कृपया तुम्ही दक्षिणेकडे प्रस्थान करा. आता अगस्ती ऋषींनी देवांची ही विनंती ऐकली आणि ती मान्यही केली. त्यांनी विंध्य पर्वताला त्याबद्दल सांगितलं. विंध्य पर्वत हा अगस्ती ऋषींसमोर नतमस्तक झाला, तो वाकला आणि मी पुन्हा येईपर्यंत तू असंच राहा असं सांगून त्यांनी तिथून प्रस्थान केलं. ते निघाले दक्षिणेकडे यायला. पण प्रभू शंकरांवरती असणारा त्यांचं अतीव प्रेम, काशी सोडून जायचं ह्या विचारांनीच ते अतिशय शोकमग्न झाले आणि ते भगवान शंकरांची प्रार्थना करू लागले की मी तुझ्याशिवाय राहू कसा. आणि मग भगवान शंकरांनी त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जिथे कुठे जाल ते क्षेत्र दक्षिण काशी होऊन जाईल. त्यामुळे अगस्ती ऋषी ज्या ज्या भागामध्ये गेले ते क्षेत्र हे दक्षिण काशी बनलं. महाराष्ट्रामध्ये वाई आणि कोल्हापूर याला तो मान मिळाला. ते कोल्हापुरामध्ये स्थित झाले आणि त्यामुळे कोल्हापूर देखील दक्षिण काशी बनून गेलं. कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई हे महाराष्ट्रातलं 3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख शक्तिपीठ. देवीची मूर्ती ही रत्नशिलेची आहे. त्याच्यामध्ये हिरकखंड मिश्रित द्रव्य असल्याचं आजवर संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. मूर्तीचा आकार हा साळुंखीच्या आकाराप्रमाणे असून ती दगडी चबुतऱ्यावर उभी आहे. मूर्तीच्या मध्यावर पदरागिणी असून ती नैसर्गिक आहे. मूर्ती चतुर्भुज आहे आणि तिच्या हातामध्ये गदा, ढाल, म्हाळुंग आणि पानपत्र आहे. मस्तकावर मुकुट आहे आणि देवीच्या मस्तकावर शेषनागाने छत्र धरलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी अजून एक पूर्णपीठ म्हणजे माहूरची रेणुका माता. ह्या माहूर गडावरती पठारावरती दत्तात्रेय आणि अनुसूया देवींचं देखील निवासस्थान आहे. रेणुका मातेचा जन्म हा कन्या कामेष्ठी यज्ञातनं झालेला आहे
आपण पुत्रकामेष्ठी ऐकलेलंच आहे, पण तसंच प्रसेनजित राजाने कन्या व्हावी म्हणून कन्या कामेष्ठी यज्ञ केला होता आणि त्या यज्ञातून उत्पन्न झाली ती अत्यंत तेजस्वी अशी रेणुकादेवी. पुढे उपवर झाल्यानंतर ज्या वेळेला तिचं स्वयंवर मांडलं गेलं तेव्हा जमदग्नी ऋषींना तिने आपला पती म्हणून वरलं. जमदग्नी ऋषींबरोबर ती आश्रमात राहायला लागली. आर्यकन्या ही ऋषीपत्नी झाली. त्यांना जी मुलं झाली त्यांची नावं म्हणजे रुमणवान, सुषेण, वसु, विश्वावसु आणि परशुराम. पुढे एकदा माता रेणुका ही पाणी आणण्यासाठी नदीवर गेली होती. तिथे स्वर्गस्थ असणारे गंधर्व हे अप्सरांबरोबर क्रीडा करत होते आणि ते पाहण्यामध्ये तिचा वेळ गेला. घरी यायला तिला उशीर झाला. जमदग्नी ऋषी हे संतापले आणि क्रोधित होऊन त्यांनी तिला देहदंडाची शिक्षा सुनावली. स्वतःच्या मुलांनाच त्यांनी हुकूम सोडला की मातेला तुम्ही ती शिक्षा द्या. कुणीही धजावेना, कुणीही पुढे येईना. मात्र परशुराम हे पुढे आले आणि त्यांनी आपल्या मातेचं शिर हे धडावेगळं केलं. यावर जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला वर मागायला सांगितलं. परशुराम त्याचं स्वतःच्या आईवर निस्सीम प्रेम होतं. त्यांनी हाच वर मागितला की माझ्या आईला तुम्ही पुन्हा सजीव करा. आणि त्यानुसार रेणुका माता ही पुन्हा जिवंत झाली. आपल्याला या कथा अतर्क्य वाटतात, पण अशीच कथा शिवलीलामृतामध्ये पण आहे. चांगुणेच्या घरी जेव्हा भगवान शंकर अतिथी म्हणून येतात आणि त्यानंतर तिला तिच्या मुलालाच शिजवून आपल्याला वाढायला सांगतात, केवढी मोठी परीक्षा, आणि नंतर वरदान म्हणून पुन्हा त्याला परत देतात. तसंच ही परीक्षाच होती. ऋषींनी सोडलेलं फरमान हे परशुरामाने पितृवचन म्हणून पाळलं आणि आईवर असणारं निस्सीम प्रेम, ह्या प्रेमातून पुन्हा आईला मिळवलं. या सगळ्या गोष्टी आपल्याला काहीतरी दाखवत असतात, शिकवत असतात. जमदग्नी आणि रेणुका मातेच्या काळामध्ये दैत्य राजा सहस्रार्जुन हा अतिशय उन्मत्त राजा होता आणि जमदग्नींकडे असलेल्या कामधेनूवर त्याचा डोळा होता. मात्र परशुराम हा अत्यंत पराक्रमी असल्यामुळे तो तिथे चाल करू धजावत नव्हता. पण जेव्हा परशुराम काही कामानिमित्त बाहेर गेला होता तेव्हा तो आश्रमावर चाल करून आला आणि त्यांनी जमदग्नींना मारून ती गाय पळवली. जेव्हा परशुराम पुन्हा आला तेव्हा त्याने ते चित्र बघितलं आणि त्याला अत्यंत संताप आला आणि त्यांनी क्षत्रियांचा निर्वंश करण्याचा प्रण केला. त्यानंतर आपल्या मृत पित्याला अंत्याग्नी देण्यासाठी त्याला कोरी भूमी हवी होती. त्यांनी एक कावड केली. आपल्या पित्याचं कलेवर एका बाजूला आणि माता रेणुकेला एका बाजूला बसवलं आणि कावड घेऊन भूमी शोधण्यासाठी तो फिरू लागला. जेव्हा माहूर गडावर तो आला तेव्हा दत्तात्रेयांनी त्याला ती कोरी भूमी देऊ केली आणि तिथे स्वतःच्या वडिलांचं यथोचित क्रियाकर्म करायला सांगितलं. तिथे वडिलांना अग्नी दिल्यानंतर रेणुका माता देखील नवऱ्याबरोबर सती गेली. आपल्या आईच्या वियोगामध्ये तो शोकाकुल झाला आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली की परशुरामा, तुझी माता भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईल, मात्र तू मागे वळून बघू नकोस. पण तो मुलगा आईच्या दर्शनासाठी आतुर झालेला होता आणि त्याला राहावलं नाही आणि त्यांनी मागे वळून बघितलं. त्यावेळेला रेणुका मातेचं शिर हे जमिनीतून वर आलेलं होतं आणि ते तिथेच थांबलं. त्यामुळे माहूर गडावर मातेच्या तांदूळ रूपातल्या मुखाची पूजा केली जाते. या गडावर परशुरामाला मातेचं दर्शन झालं म्हणून त्याला मातापूर असं नाव पडलं आणि पुढे या मातापुराचंच माऊर आणि माहूर झालं. याचप्रमाणे तिसरं पूर्ण शक्तिपीठ म्हणजे तुळजापूर, तुळजापूरची तुळजाभवानी, शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत. आणि देवीने दिलेल्या तलवारीने त्यांनी कितीतरी युद्ध जिंकली, स्वराज्य स्थापन केलं आणि ह्या स्वराज्याचे छत्रपती झाले. अशी ही तुळजाभवानी.
या तुळजाभवानीबद्दल स्कंद पुराणातल्या सह्याद्री खंडामध्ये एक कथा आली आहे. कृतयुगाच्या काळात दंडकारण्यातल्या दिंडीरवन निसर्गरम्य अशा तपोभूमीमध्ये कर्दम नावाचे ऋषी राहत होते. त्यांची पत्नी देखील अतिशय सुशील आणि रूपसंपन्न होती. कर्दम ऋषींच्या पत्नीचं नाव होतं अनुभूती. त्यांना एक पुत्र होता. मात्र दुर्दैवाने ऋषींचं देहावसन झालं. ऋषीपत्नीला अतीव दुःख झालं आणि मंदाकिनी नदीच्या परिसरात तिने घोर तपश्चर्या केली. ही तपश्चर्या करत असताना एका कुकुर राक्षसाची तिच्यावर दृष्टी पडली आणि ती समाधी अवस्थेत असताना त्या राक्षसाने आसक्त होऊन तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला स्पर्श करताच तिची समाधी भंग पावली आणि तिने आदिशक्ती जगदंबेला साद घातली. आदिशक्तीने कुकर राक्षसाशी घनघोर युद्ध केलं. तो राक्षस महिषरूप घेऊन लढत असताना देवीने अश्विन शुद्ध दशमीला त्याचा वध केला. आपत्काळी त्वरित धावून आलेली रजोगुणाचं अधिष्ठान असलेली ही महाशक्ती म्हणजेच तुळजाभवानी. भक्ताच्या हाकेला पुढे त्वरित जाणारी म्हणून त्वरजा, तुळजा आणि पुढे तुळजाभवानी असं नाव तिला प्राप्त झालं. असं हे तुळजापूरचं शक्तिपीठ, जिथे ती शक्ती विराजमान आहे. त्यानंतर येतं ते सप्तशृंगगडावरची सप्तशृंगी. हे अर्धशक्तिपीठ मानलं जातं. नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड डोंगराच्या रांगेत सप्तशृंगगड आहे. ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, ऐंद्री, कौमारी, वाराही आणि नारसिंही अशा 7 देवतांचं या 7 शिखरांवर वास्तव्य आहे. या गडाच्या पायथ्याशी वणी गाव आहे. त्यामुळे सप्तशृंगी मातेला वणीची देवी असं देखील म्हटलं जातं. पहाडावरती 18 ते 19 फूट उंचीची कपार आहे आणि तिथेच त्या महिरपी खडकामध्ये ही मूर्ती कोरलेली आहे. मूर्ती 10 ते 12 फूट उंचीची आहे. तिला 18 हात आहेत आणि माणिक, माल, कमल, बाण, खड्ग, वज्र, गदा, चक्र, त्रिशूळ, कुऱ्हाड, शंख, दंड, घंटा, ढाल, धनुष्य, पानपत्र, धनुष्यबाण, तलवार आणि कमंडलू अशी विविध आयुध प्रत्येक हातामध्ये आहेत. या देवीची दिवसातून 3 वेळा वेगवेगळी रूपं दिसतात. ती सकाळी बालिका, दुपारी तरुणी आणि संध्याकाळी वृद्धा दिसते. स्त्रीच्या जीवनातली 3 रूपच जणू तिच्यामध्ये एकवटलेली आहेत. चैत्र पौर्णिमा आणि नवरात्र असे वर्षातून 2 उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. तर अशी ही वणीची देवी म्हणजे शक्तीचीच स्वामिनी. ह्या 3.5 शक्तिपीठामध्ये वास करणारी ही शक्ती जेव्हा आपण तिथे जातो, तिची मनोभावे आराधना, पूजा अर्चा करतो, तेव्हा आपल्याला प्राप्त होते. 6व्या दिवशी आपण ज्या दुर्गेचं रूप पुजतो ती म्हणजे कात्यायनी. कात्यायनी देवीची कथा आज आपण समजून घेणार आहोत. कात्यायनी हे नवदुर्गांमधल्या दुर्गेचं 6वं रूप. शाकंभरी, चंडिका ही दुर्गेची इतर नावं. कालिका पुराणामध्ये ओरिसा हे कात्यायनी आणि जगन्नाथाचं स्थान असल्याचा उल्लेख सापडतो. कात्यायनीचा अर्थ आहे विनाशक अशा अहंकाराचा नाश करणारी. पुराण काळात कती नावाचे महर्षी होते आणि त्यांचा मुलगा तो म्हणजे कात्यायन. पुढे अनेक वर्ष त्यांनी भगवतीची कठोर उपासना केली. भगवती प्रसन्न झाली आणि त्यांनी भगवतीला आपल्या घरी कन्या स्वरूपात जन्म घेण्याची प्रार्थना केली. त्यानंतर पुढे पृथ्वीवर महिषासुराचा उपद्रव वाढला. महिषासुराच्या विनाशासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी आपल्या तेजातील काही अंश देऊन देवीला उत्पन्न केलं. अश्विन शुक्ल षष्ठीला या देवीने कात्यायनाच्या घरी जन्म घेतला. सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 दिवशी कात्यायनाची पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. समस्त सृष्टीला महिषासुराच्या जाचातून मुक्त केलं.
कात्यायनाने सर्वप्रथम देवीची पूजा उपासना केली, म्हणून देवीचं नाव कात्यायनी पडलं. या देवीची उपासना गोरज समयी केली जाते. तिचं स्वरूप अतिशय तेजपुंज असून ती चतुर्हस्त आहे. उजव्या बाजूच्या दोन्ही हातांची अभय मुद्रा असून डावीकडे चंद्रहास नावाची तलवार तिने धारण केलेली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे. तिचं स्वरूप रुद्र असून ती युद्ध देवता आहे. या देवीला नैवेद्य म्हणून चांदीच्या पात्रामध्ये मध अर्पण केला जातो. पिवळ्या रंगाची फुलं तिला आवडतात. देवीच्या पूजेनंतर महादेवांची आणि ब्रह्मदेवांची पूजा करण्याचा प्रघात आहे. या देवीची उपासना करताना चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना कात्यायनी च शुभदा देवी दानवघातिनी हा मंत्र म्हटला जातो. या देवीची उपासना केली असता साधकाचं मन हे आज्ञाचक्रामध्ये स्थित होतं. या देवीच्या उपासनेने इहलोकात राहूनही धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते. इच्छित वर प्राप्तीसाठी या देवीची उपासना केली जाते. आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या नवदुर्गांमधली 6वी दुर्गा कात्यायनी म्हणजे अंबाडी. अंबाडीची भाजी जी आपल्याला माहिती आहे ती आरोग्यवर्धन करणारी आहे. अंबा, अंबिका, अंबालिका, माचिका अशा नावांनी देखील अंबाडीच्या भाजीला ओळखलं जातं. संस्कृतमध्ये अन्वष्टा तर हिंदीमध्ये हिला मोईया म्हटलं जातं. आंबट चवीच्या या भाजीत लोह, विटॅमिन ए, बी, सी, फॉलिक ॲसिड, झिंक, कॅल्शियम अशी पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. या भाजीमध्ये फायबर्स असल्यामुळे ती वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. डोळे, केस आणि हाडांच्या मजबूतीसाठी ही अतिशय गुणकारी आहे. लोह भरपूर असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. मात्र ही भाजी उष्ण किंवा पित्तकर असल्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नये. तर अशी ही शक्तीची उपासना जी आयुर्वेदानेही सांगितली आहे आणि आपल्या प्राचीन धर्मशास्त्रानेही सांगितली आहे. सगळ्या गोष्टी शेवटी तुमच्यामध्ये शक्ती जागवण्यासाठी चालल्या आहेत. तर अशा ह्या नवरात्रीच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा तर आहेतच, पण ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आहारामध्ये देखील वापर करू. मनातले भाव बदलण्यासाठी आपण आपला दृष्टिकोन बदलू आणि ह्या शक्तीचा खऱ्या अर्थाने वापर करून घेऊया. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या नवीन माहितीसह पुन्हा भेटू. धन्यवाद. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.